नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. जय भीम. मी विनोद खोब्रागडे, एक जबाबदार व जागृत नागरिक, कायद्याचा विद्यार्थी, संविधानाचे अभ्यासक, लोकसेवक. मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या तमाम कोट्यावधी आंबेडकरी अनुयायी यांना एक डॉक्युमेंटरी सह एक मी व्हिडिओद्वारे दीक्षाभूमीचे संदर्भामध्ये माहिती देत आहे. जी नागपूरची दीक्षाभूमी ही सर्व बौद्ध समाजांची एक प्रेरणाभूमी आहे, क्रांतीभूमी आहे, ऊर्जाभूमी आहे. आणि अशी ही दीक्षाभूमी आज 70 वर्षापासून आमच्या मालकी हक्काने नाही आहे. इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत, होते आणि आजही आहेत, या लोकांनी सुद्धा ती दीक्षाभूमी नावाने करण्यासाठी कुठलाही पाठपुरावा शासनापर्यंत केलेला नाही. याचे हे आंबेडकरी अनुयायी यांना जबाब विचारायला पाहिजे की तुम्ही एवढे मोठे पदाधिकारी असताना तुम्ही आजपर्यंत दीक्षाभूमी ही नावाने दीक्षाभूमी सातबाऱ्यावर रेखाटव मालकी हक्काने का केली नाही. अजूनपर्यंत त्या दीक्षाभूमीचा नंबर सुद्धा इथल्या लोकांना माहीत नाही, सर्वे नंबर माहीत नाही नागपूरच्या. किती मोठी शोकांतिका आहे. त्या मेमोरियल सोसायटीच्या जे पदाधिकारी त्यांना सुद्धा माहीत नाही. हे जेव्हा मी पुस्तक वामनरावजी गोडबोले यांचं लिखित पुस्तक दीक्षाभूमी समारंभासंदर्भातलं जेव्हा मी चिंचोलीवरून घेतलं आणि ते पूर्ण शहानिशा केल्यानंतर त्या दीक्षाभूमीचा पूर्ण इतिहास समोर आला. त्या दीक्षाभूमीच्या समारंभासाठी वामनराव गोडबोलेजीने जे भगवानजी मंडलिक होते त्यांच्याकडे जे पाठपुरावा केले, त्या जागेच्या जी जागा मोजा लेंड्रा येथील सर्वे नंबर 220 221/1 222 हा सर्वे नंबर लेंड्रातला असून ती जवळपास 22 एकर जागा होती. आणि त्या जागेची त्यांनी मागणी केल्यानंतर तिथले जे नागपूरचे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट जे होते त्यांच्याकडे त्यांनी 27/9/1956 रोजी पत्रव्यवहार केले. 28/9/1956 रोजी तिथल्या ट्रस्टच्या अध्यक्षांनी 22 दिवसासाठी ती जागा दीक्षाभूमीसाठी आम्हाला समारंभासाठी दिली. आणि त्याच्यानंतर 21/10/1956 पासूनचे आजपर्यंत जवळपास 70-75 वर्षाचा कालावधी होत आहे. इथल्या एकाही मेमोरियल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ती जागा दीक्षाभूमीच्या नावाने करण्यासाठी पाठपुरावा केला नाही. आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, बोगस माहिती देतात काही पदाधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून काही चिल्लेपाडर लोक. किती मोठी शोकांतिका आहे. हा तुम्ही पाहू शकता, हा सातबारा आहे. या सातबाऱ्यावर मोजा लेंड्रा सर्वे नंबर 221/222 असताना या सातबारा आजच्या पोझिशनमध्ये झुडपी जंगल केलेले आहे तिथल्या तहसीलदारांनी. आणि झुडपी जंगल जेई नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट या नावाने फेरफार केलेले आहे. एका दिवशी हा फेरफार घेतलेला आहे. त्या दीक्षाभूमीला तुम्ही पाहू शकता इमारत दाखवलेली आहे, पडकी इमारत म्हणून. आणि हा सातबारा फेरफार इथल्या मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारच्या आदेशानुसार हा फेरफार घेतलेला आहे. 50/21 नंबर याच्यामध्ये फेरफारची तारीख नाही, माहिती मिळाल्याची तारीख नाही, तहसीलदारचा आदेश नाही, नोटीस दिल्याची तारीख नाही. आणि 8/2/2019ला तो फेरफार घेतो आणि 8/2/2019ला एका दिवसामध्ये फेरफार पास करते. किती मूर्ख लोक आहेत. यांना समजत नाही का की कुठल्याही प्रकरणामध्ये फेरफार करत असताना त्यांना 15 दिवसाचा कालावधी नोटीस देऊन त्यांच्या म्हणणे ऐकावं लागते. हे महाराष्ट्रातलं नाही तर भारतातलं पहिलं उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही दीक्षाभूमीची जागा एका दिवसामध्ये एका फेरफारमध्ये तहसीलदारच्या आदेशाप्रमाणे फेरफार केले जाते. आणि तेही त्या फेरफारमध्ये आदेश लिहिला जात नाही. दुसरा एक फेरफार आहे 50/38. या फेरफारमध्ये तहसीलदार नागपूर यांनी रामा क्रमांक 4 RT 64 2018-19 मध्ये 16/1/2019ला त्यांनी आदेश दिलं. आणि 16/1/2019लाच त्यांनी फेरफार घेतलं. आणि तो सुद्धा फेरफार 50/38 नंबरच्या एका दिवसात पास केला आहे. हा काय प्रकार आहे. आणि त्यांना त्या पास याच्यामध्ये झुडपी जंगल दाखवलेलं आहे. एकीकडे तहसीलदार ह्या सातबाऱ्याला झुडपी जंगल दाखवतात म्हणजे 22 एकर जागेला. आणि दुसरीकडे काही लोक सांगतात आमच्या मालमत्ता क्रमांक पत्रक आहे त्याच्यामध्ये नोंद आहे. अरे या मूर्खांना समजायला पाहिजे की ते मालमत्ता क्रमांक आहे ते 1267 ही मालमत्ता क्रमांक आहे, त्याच्यामध्ये शेती दाखवलेली आहे. आता तिथे शेती आहे का. आणि इकडे
पट्टेदार कोण आहे माहीत नाही, इतर अधिकार कोण आहे ते माहीत नाही, भोगोटदार कोण आहे त्याचे नाव लिहिलं नाही आणि इथे लिहिलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर आहे आणि इकडे वर तर शेती दाखवत आहे. म्हणजे दीक्षाभूमी कुठे गेली आहे का? इथे लिहिलं आहे का? आणि का हे इथले लोक काही सांगतात प्रॉपर्टी कार्ड बनलेलं आहे म्हणतात. या मूर्खांना समजायला पाहिजे प्रॉपर्टी कार्ड बनलं तर मग हा सातबारा कसा बनलाय? मग सातबाऱ्यामध्ये जी नोंद आहे ते नोंद इथं नाही यायला पाहिजे. सातबाऱ्यामध्ये दीक्षाभूमी नाही, प्रॉपर्टी मालमत्ता पत्रकमध्ये नोंद नाही. तुम्ही पाहू शकता हे सगळं मी इंटरनेटवरून हे सर्व डिजिटलमधून काढलेले आहे. आता दुसरी मालमत्ता क्रमांक आहे 1265 नंबरची, याचा सुद्धा फेरफार घेतलेला आहे. इथे सरकार दाखवलेले आहे पट्टेदार आणि मालकी हक्क महाराष्ट्र शासन दाखवले आहे आणि पट्टेदार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तर्फे दादासाहेब गायकवाड दाखवलेले आहे. दीक्षाभूमी का नाही दाखवलंय? त्यांच्या घरची प्रॉपर्टी आहे काय? कोणाची घरची प्रॉपर्टी आहे? म्हणजे आज तिथं ते जे कॉलेज बनलेले आहे ते कॉलेज सुद्धा कुठं बनलेले आहे? मग याचा अर्थ काय आहे? म्हणजे त्या कॉलेजमध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे. इथं दीक्षाभूमी भकास करून टाकलेले आहे विकासाच्या नावाने. हे तुम्ही पाहू शकता. पूर्ण आता हे फेरफार घेतलेले आहे जे आता याच्यामध्ये 15/22/6/2015 जर मालमत्ता प्रॉपर्टी कार्ड बनलेलं आहे मालमत्ता पत्र, तर मग हे 20 मध्ये तहसीलदारांनी ऑर्डर कसा केलाय? म्हणजे काय करत आहेत? हे मूर्ख बनवत आहेत का जनतेला? काही लोक व्हॉट्सअप फेसबुकवर टाकत आहेत. मी आता 13 तारखेला सुद्धा सांगितलेले आहे, दीक्षाभूमी येथून प्रसारित केला आहे व्हिडिओ की ह्या दीक्षाभूमी 70 वर्षापासून नावाने नाही आहे, हे डॉक्युमेंटली आहे. आणि तरी काही लोक म्हणतात नाही नाही तिथं नावाने नसेल तर प्रॉपर्टी मालमत्तामध्ये आमच्या नावाने. आता ही मालमत्ता प्रॉपर्टी आहे, मालमत्ता पत्रक आहे नजूल सर्वे याच्यामधून घेतलेलं. इथे सुद्धा दीक्षाभूमीचं नाव नाही आहे आणि शेती दाखवलेली आहे. म्हणजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे पदाधिकारी तिथं शेती करत आहेत का? म्हणजे काय चालू आहे? किती मोठे याचा प्रश्न कोण विचारणार आहे? एवढा करोडो रुपयाचा निधी हा समाज बांधव देत असते, शासनाकडून निधी येत असते, हा सगळा अफरातफर करत असतात आणि हे सर्व बोगस माहिती येत आहे. तुम्ही पाहू शकता हा मालमत्ता पत्रक आहे 2, हे सातबारा आहे 221/1, 222/, हे झुडपी जंगल दाखवलेले आहे. दीक्षाभूमीला इमारत दाखवलेली आहे पडकी. हे ऑन डॉक्युमेंट आहे, पूर्ण महाराष्ट्रात नाही भारतामध्ये प्रसारित करावे हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून. आणि म्हणून हे सर्व दोषी असल्यामुळे पदाधिकारी हे पोलीस स्टेशनला मी रिपोर्ट दिला आहे. हे पाहू शकता हे ठाणेदार साहेबाची सही आहे. 12 आरोपी याच्यामध्ये केलेले आहेत. 2 कंपनी आहेत, एक YFC कंपनी आहे, दुसरी BBG कंपनी आहे, तिसरे तलाठीपासून तर कमिशनरपर्यंत आरोपी केलेले आहेत, तहसीलदार EDO कलेक्टर यांना. त्याच्यानंतर 2 पदाधिकारी आहेत मेमोरियल सोसायटीचे, डॉक्टर राजेंद्र गवई आणि डॉक्टर सुदीप फुलझेले यांना सुद्धा आरोपी केलेले. यांना समजायला पाहिजे समाजाची दिशाभूल का करत आहेत, विश्वासघात का करत आहेत. म्हणून मी हे पाहू शकता पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिले आहे. त्यानंतर हे SP साहेबाला रिपोर्ट दिलेली आहे. HDPO साहेब जे IPS दर्जाचे अधिकारी आहेत त्यांनाही रिपोर्ट दिलेली आहे आणि तात्काळ यांच्यावर FIR रजिस्टर करण्याची मागणी केली आहे. कारण हा जो गुन्हा आहे हा अख्ख्या वरवेच्या ठिकाणी नाही तर पूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये ही दीक्षाभूमी आहे, प्रेरणाभूमी आहे, सर्वांची भूमी आहे. म्हणून मी मागे 13 तारखेच्या व्हिडिओमध्ये आवाहन केलं की या दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये तात्काळ प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करायला पाहिजे. आतापर्यंत जेवढा महाराष्ट्रामध्ये 2 करोड लोकसंख्या आहे बौद्धांची, भारतामध्ये जेवढा 15 ते 20 करोड लोक आहेत, एकाची आतापर्यंत हिंमत झाली नाही. एवढे मोठे माझ्याकडून कागदपत्र घेतलात, PDF घेतले त्या लोकांनी, काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, काही लोकांनी, पत्रकारांनी सगळे, आणि अजूनपर्यंत ते FIR दाखल नाही केले. वास्तविक तिथं करायला पाहिजे. जेव्हा आता एक ठाणेदार साहेबाचं आता पत्र आलं मला की तुमच्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहे, तुमची तक्रार आम्ही SP साहेबांच्या माध्यमातून बजाज पोलीस स्टेशन नागपूरला वर्ग करत आहे. त्यांनी असं आता नुकतेच मला पत्र दिलेले आहे. माझे तरी त्यांना हे मागणी आहे की तुम्ही वर्ग न करता, कारण हा सामाजिक प्रश्न आहे आणि CRPC कलम 179 मध्ये तरतूद आहे की महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जर एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्याची स्मारक असो किंवा एखादी व्यक्ती ज्या यांना आपलं आधारस्थान मानत असतील त्याचे जर कुठं म्हणजे काही नुकसान पोहोचत असेल, झळ पोहोचत असेल तर ते महाराष्ट्रात भारतामध्ये कुठेही FIR दाखल करू शकतात. आता नुकताच मणिपूरच्या प्रकरणामध्ये माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी डायरेक्शन दिलेले होते की तुम्ही किती FIR दाखल केले भारतामध्ये, तिथल्या सरकारला जबाब विचारलं होतं. मग इथे मी आज 4 दिवस झाले मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केल्या काय एकटा विनोद खोब्रागडे यांनी ठीक घेतलेलं आहे का? मी तर करणार आहे, मी सक्षम आहे, परंतु इथले समाज काय करत आहे, मिसगाईड करत राहतात याला त्याला.
पाय खिचतात फेकडेवानी, एखादी स्वतःही काम करत नाही आणि दुसरं करत असेल त्यालाही पाय खिचतात. काही मिसगाईड करतात की नाही आमची प्रॉपर्टी सातबाराला नाही आहे, तर मालमत्ता क्रमांकला आहे म्हणतात, म्हणजे मालमत्ता पत्रकला आहे नजूलच्या ह्याच्यात. हे आता नजूलचं सर्टिफिकेट पत्र आहे. आता मी कापे घेतलेले आहे, सर्व डिजिटल कापे असल्यामुळे याच्यात लिहिलेले आहे सही शिक्क्याची आवश्यकता नाही, डिजिटल आहे. म्हणजे तुम्ही आज दीक्षाभूमीला स्मारक समितीवाले शेती दाखवत आहेत याच्यामध्ये नजूलच्या याच्यामध्ये, आणि दुसरीकडे महसूलच्या याच्यामध्ये झुडपी जंगल दाखवत आहेत. हा किती मोठा प्रकार आहे. याचा जाब कोण विचारणार आहे. तिथे आंदोलन आता काही दिवसापासून 5-7 दिवसापासून आंदोलन करीत आहेत आमच्या महिला मंडळ पुरुष वर्ग, आणि तिथल्या कंपनीचं काम बंद करायला लावते वाजते. तिथे पार्किंगची काही आवश्यकता नव्हती. आम्ही 2-2 किलोमीटर आमच्या कार ठेवत असतो. पैदल जायला तिथं वेळ नाही, म्हणजे रस्ता नाही आहे, लोकांना तिथं उभं राहायला जागा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये तिथे पार्किंगची काय व्यवस्था आहे, काय आवश्यकता आहे तिथं पार्किंगचं. म्हणजे 2 एकरामध्ये तुम्ही पार्किंग करून तुमचा उद्देश काय आहे समोरच्या. अहो जेव्हा तिथं लोकांना पुस्तकाचा टाल असते, तिथले पुस्तकं घेऊन लोक घरी जातात, त्याच्यात ज्ञान करतात, ज्ञान मिळवतात आपल्या मुलाबाळांना, आणि तुम्ही तिथं पार्किंग करत आहे. पहिले म्हणे की मेट्रोचं होणार आहे, काही लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर आता पार्किंग होणार आहे म्हणते. पार्किंग कशाला पाहिजे तिथे, काय आवश्यकता आहे पार्किंगची. म्हणजे तुम्ही सगळे विद्रोपी करत आहे दीक्षाभूमीचं. तुम्हाला जर त्या सौंदर्यीकरण करत होतं तर त्या दीक्षाभूमीच्या पटांगणामध्ये देश विदेशातून झाडं आणायला पाहिजे, तिथं झाडं लावायला पाहिजे, मोठमोठे चांगले गेट करायला पाहिजे, 4 गेट करायला पाहिजे. तिथल्या त्या बाजूला आंबेडकर कॉलेज आहे त्याला सुद्धा आठवायला पाहिजे, तिथल्या सोसायटीला त्या आठवायला पाहिजे. काही आवश्यकता नाही तिथे. तिथे सर्व भ्रष्टाचार चालू आहे, अपर कास्टचे लोक भरून. तिथे जे देश विदेशातले जे पाहुणे मंडळी येतात किंवा जे लोक येतात त्यांच्यासाठी निवासस्थान करायला पाहिजे तिथं त्या जागेची. आणि ही जागेची मागणी सुद्धा मी करणार आहे आता कोर्टामध्ये, कारण काही आवश्यकता नाही तिथे. मी जेव्हा तिथलं मंडळ पाहिलं, त्यांच्या सोसायटीचे त्यांच्या सगळे अदर कास्टचे लोक भरलेले आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेऊन लोकांना लावून भ्रष्टाचार चालू आहे. इथे दीक्षाभूमीच्या नावानं असं चालू आहे. लोकांचा एवढा मोठा निधी येत असताना आज त्या भकास करून टाकल्या आहे दीक्षाभूमीला. भगदाड भरली आहे 5-6 फूट खोल, आणि तिथली माती सुद्धा त्यांनी एकदम दीक्षाभूमीच्या याला स्तूपापाशी आणून ठेवलं आहे. परवालाच 13 तारखेला जाऊन मी हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये व्हायरल केलेले आहे. तात्काळ ती माती हटवण्यात यावी, अन्यथा एखादी पाऊस पडला ते माती पूर्ण लहरून त्या स्तूपामध्ये येण्याची शक्यता आहे. आणि तात्काळ ते बुजवून जसे आमची दीक्षाभूमी होती तशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. परंतु आता तिथं काही 4-5 दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे, माझ्या या आंदोलनकर्ता लोकांना सुद्धा एक आव्हान आहे की आपण कायदा हातात घेऊ नये. आंदोलन करता ही चांगली गोष्ट आहे, कारण जन आंदोलन झालंच पाहिजे. परंतु तुम्ही पोलीस स्टेशनला पहिले रिपोर्ट द्या, बजाज पोलीस स्टेशनला. बाकी पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करा जे आरोपी आहेत, आणि त्याच्यानंतर पाठपुरावा करा. आणि त्यांनी जर रिपोर्ट देऊन कारवाई करत नसेल तर मग तुम्ही कायदा हातात घ्या. शक्यतो तिथं कायदा हातात घेऊ नका, आणि काम बंद पाडण्याऐवजी ते बुजवण्यासाठी तुम्ही कोशिश करा. आणि हे जे सातबारा आता तुम्हाला दाखवलेले आहे, इथल्या तहसीलदार, ADO, कलेक्टर, कमिशनरला जाब विचारा. हा काय प्रकार आहे. मग एका दिवसामध्ये फेरफार केले, एका दिवसामध्ये कुठली माहिती नाही, नोटीस इश्यू केलं नाही, फेरफारची तारीख नाही, माहितीची तारीख नाही. हा काय प्रकार आहे. आणि तुम्ही दीक्षाभूमीला बड दाखवलेले आहे, इमारत दाखवलेली आहे, झुडपी जंगल दाखवलेले आहे. आता जिथं ते खोदकाम चालू आहे त्याला तुम्ही सडक दाखवलेली आहे, रस्ते दाखवलेले आहे. आणि आता ह्या प्रॉपर्टी कार्ड जेव्हा मी घेतलं त्याच्यामध्ये शेती दाखवलेली आहे. हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून समाज बांधवापर्यंत पोहोचवा, आणि एक मोठं जन आंदोलन झालं पाहिजे. आणि इथले जे पदाधिकारी यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई झाली पाहिजे. मी पोलीस स्टेशनला तर रिपोर्ट दिलाच आहे, परंतु समाज बांधवांनी सुद्धा रिपोर्ट देऊन त्यांच्यावर तात्काळ ॲक्शन घेण्यात येईल. आंदोलन करता ही चांगली गोष्ट आहे, कारण जन आंदोलन झालंच पाहिजे. परंतु तुम्ही पोलीस स्टेशनला पहिले रिपोर्ट द्या, बजाज पोलीस स्टेशनला. बाकी पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करा जे आरोपी आहेत, आणि त्याच्यानंतर पाठपुरावा करा. आणि त्यांनी जर रिपोर्ट देऊन कारवाई करत नसेल तर मग तुम्ही कायदा हातात घ्या. शक्यतो तिथं कायदा हातात घेऊ नका, आणि काम बंद पाडण्याऐवजी ते बुजवण्यासाठी तुम्ही कोशिश करा. आणि हे जे सातबारा आता तुम्हाला दाखवलेले आहे, इथल्या तहसीलदार, ADO, कलेक्टर, कमिशनरला जाब विचारा. हा काय प्रकार आहे. मग एका दिवसामध्ये फेरफार केले, एका दिवसामध्ये कुठली माहिती नाही, नोटीस इश्यू केलं नाही, फेरफारची तारीख नाही, माहितीची तारीख नाही. हा काय प्रकार आहे. आणि तुम्ही दीक्षाभूमीला बड दाखवलेले आहे, इमारत दाखवलेली आहे, झुडपी जंगल दाखवलेले आहे. आता जिथं ते खोदकाम चालू आहे त्याला तुम्ही सडक दाखवलेली आहे, रस्ते दाखवलेले आहे. आणि आता ह्या प्रॉपर्टी कार्ड जेव्हा मी घेतलं त्याच्यामध्ये शेती दाखवलेली आहे. हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून समाज बांधवापर्यंत पोहोचवा, आणि
एक मोठं जन आंदोलन झालं पाहिजे आणि इथले जे पदाधिकारी यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई झाली पाहिजे। मी पोलीस स्टेशनला तर रिपोर्ट दिलाच आहे, परंतु समाज बांधवांनी सुद्धा रिपोर्ट देऊन त्यांच्यावर तात्काळ ॲक्शन घेण्यात आली पाहिजे आणि ही समिती बरखास्त करण्यात आली पाहिजे। चांगली लोक याच्यामध्ये समितीमध्ये घेतली पाहिजे, जेणेकरता आमच्या त्या दीक्षाभूमीचा विकास झाला पाहिजे, सौंदर्यीकरण झालं पाहिजे। हे दोन्ही पत्र आणि पोलीस स्टेशनच्या तक्रारीच्या हे जेव्हा मी आता बघितलं प्रॉपर्टी कार्ड, त्यामुळे पुन्हा मी व्यथित झाल्यामुळे हे मी नागपूरला पत्रकार परिषद घेऊन सांगणारच होतो उद्याला, तरी पण हे आता मी कागद माझ्या डिजिटल सातबारे मी आता घेतल्यामुळे आणि पत्र घेतल्यामुळे पुन्हा व्यथित झाल्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण समाज बांधवापर्यंत पोहोचावे। आणि काही लोक जेव्हा बिनडोक लोक आहेत समाजामध्ये की ओनली व्यू फॉर असं लिहिलेले सातबारे प्रसिद्ध करत आहेत, ते फक्त पाहासाठी आहे। त्याच्यात खाली लिहिलेले आहे की हे सरकारी कामाला वापरता येत नाही। असं असताना काही फुलझले नावाच्या व्यक्तीने आणि इतर काही लोकांनी आपले मोबाईल नंबर टाकून आता झालं म्हणे आमच्या दीक्षाभूमी आमच्या नावाने असे वाहपो करतात, समाजाला मिसगाईड करतात। याला समजते का काही कायदा? एखादी पटवाडी होते की काय होते, रेव्हन्यूमध्ये होते, काय माहीत आहे यांना? म्हणून हा संपूर्ण माहिती हे सर्व मालमत्ता पत्रक सातबारे हे सर्व समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, गेले पाहिजे। या मालमत्ताचा क्रमांक आहे 1265 आणि 1267, हे दोन मालमत्ता क्रमांक आहेत जे 22 एकर आहे, एक 13 एकर आणि एक 9 एकरचे एकूण 22 एकरचा जो आपले आहे त्याचे हे मालमत्ता पत्रक आहे। आणि हे सातबारे आहे, सर्वे नंबर 221/1 222/2। हे सर्व तुम्ही इंटरनेटवर उपलब्ध आहे, तुम्ही डिजिटल सातबारे म्हणून घेऊ शकता। मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते सातबारे घेऊन तुम्ही शहानिशा करून तुम्ही त्या मेमोरियल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारू शकता, अधिकाऱ्यांना जाब विचारू शकता, शासनाला जाब विचारू शकता आणि उत्तर नाही दिलं तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू शकता। आणि या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे हे अधिकारी आता मी 12 आरोपी सांगितलेले आहेत, पुन्हा याच्यामध्ये अनेक आरोपी आहेत, परंतु मी काही नाव त्यांचे आता अध्यक्ष वगैरे आहे याच्यामध्ये, परंतु ते वयोवृद्ध असल्यामुळे आणि एक आमचे धम्मगुरू असल्यामुळे मी जामीन म्हणून त्यांचे नाव घेतलं नाही। तरी पण काही लोक मला म्हणतच आहे की तुम्ही त्यांचे नाव का नाही आरोपीमध्ये घेतलं म्हणून, परंतु मी नसेल घेतलं तर तुम्ही समाज आहे ना, तुम्ही घ्या नाव, तुम्ही टाका, संघटनांनी साथ टाकावे। म्हणजे विनोद खोब्रागडेच करावं असं आहे का? मी माझ्या परीने काम करत आहे आणि मी हे दीक्षाभूमीने यापूर्वीसुद्धा अंबाझरीचं तुम्ही बघितलेलं आहे, त्या तलावाला बगीचा दाखवून ते अंबाझरीच्या बाजूचे असलेलं बाबासाहेबांचं स्मारक यांनी बुलडोजर लावून पाडलेलं आहे, त्या गरुड कंपनीला दिलेले आहे, तहसीलदार रेडिओ कलेक्टर कमिशनरने अशाच प्रकारे म्हणजे एकीकडे आम्ही स्मारक पाडलं तर आता दीक्षाभूमीच्या मागे लागलेले आहे। म्हणजे हा काय प्रकार आहे? आणि इथले आंबेडकरी समाज का झोपून आहे हे यांना माहिती करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून दे। म्हणून मी एक विनोद खोब्रागडे जागृत व सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आणि एक तलाठी या नात्याने लोकसेवक म्हणून मी हे संपूर्ण डॉक्युमेंट पुराव्यासह समाजापुढे मांडत आहे। समाजाने आता याच्यावर ॲक्शन घेण्यात यावे आणि त्यांना कुठे काही अडचण येत असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 98 50 38 24 26, हा एक नंबर आहे। दुसरा नंबर आहे 83 294 23 261, या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। मला एनी टाईम तुम्ही विचारू शकता दीक्षाभूमीबद्दल, कारण डॉक्युमेंट माझ्याकडे सर्व उपलब्ध असल्यामुळे एवढं बोलतो। आणि हा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण आपल्या समाज बांधवापर्यंत व्हायरल करावे आणि हे ॲक्च्युली इतिहास काय आहे लोकांपर्यंत पोहोचावे, समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे। कारण ही आमची दीक्षाभूमी नसून दीक्षाभूमी ही प्रेरणाभूमी आहे, ऊर्जाभूमी आहे, क्रांतीभूमी आहे आणि इथूनच आम्ही आज घडलेलं आहे आणि आमची मुलंबाळंसुद्धा घडणार आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाज बांधवापर्यंत पोहोचावे। थँक्यू। जय भीम, जय भारत, जय। लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।